सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। आज आपल्याला माहिती आहे आता सीतेचं अपहरण झालेलं आहे आणि त्या कांचन मृगाच्या मागे लागून परत आता श्रीराम आश्रमात आलेले आहेत आणि आश्रमात यायच्या दिशेने ते निघालेले आहेत. आता त्यांच्या मनामध्ये खूप काहूर माजलेलं आहे की नेमकं लक्ष्मण म्हणाला होता तेच खरं आहे, हा मारीचा राक्षस आहे आणि तेच खरं झालं, मी उगीच इकडे आलो. पण त्यांनी जे मायावीपणा केला, लक्ष्मणाला वगैरे हाक मारलं, आता मला काय दृश्य पाहायला मिळतं असं सगळं कल्लोळ त्यांच्या मनामध्ये चाललेला असतानाच हा लक्ष्मण असेल की नाही सीतेजवळ आणि सीता मला दिसेल की नाही, फार मोठा गोंधळ झाला. कारण काय आहे, आधीच काय असतं, घरातनं ते निघालेले आहेत घरदार सोडून, सगळी निगेटिव्ह परिस्थिती आहे आजूबाजूला, त्याच्यामुळे मनात भावनांचं कल्लोळ सुरू झालं त्यांच्या, सगळं नीट होईल की नाही. आणि तेवढ्यात अत्यंत उदास वाण्या चेहऱ्याने लक्ष्मण समोरून येताना दिसला. आणि खरं म्हणजे कमालीचे संयमी असे श्रीराम, कमालीचे संयमी. पण त्यांचाही तोल सुटला आणि लक्ष्मणाला म्हणाले, कुठे आहे ही सीता, आणि ज्या अर्थी ती नाही त्या अर्थी तू तुझी जबाबदारी नीट पार पाडली नाहीस. मग लक्ष्मणाने सगळं समजावून सांगितलं की मी तिच्याच जवळ थांबत होतो आणि तरीसुद्धा ती मला असं म्हणाली की तू वाईट विचार करून मनामध्ये वाईट विचार माझ्याबद्दल ठेवलास आणि तू वनात आलेला आहेस, तुला जावंसं वाटत नाही भावाच्या मदतीला, त्याच्यामुळे मी निघालो. श्रीराम पुन्हा पुन्हा सांगत होते, ही तुझी फार मोठी चूक झाली आहे. त्याचं कारण, स्त्रिया या नेहमी चंचल असतात, रागात आला क्रोधात आल्या की त्या विचार न करता बोलतात आणि त्यांच्या बोलण्याकडे आपण किती लक्ष द्यायचं, आपण आपलं कर्तव्य बजावायचं. की लक्ष्मण म्हणाला, मला ह्याच्या पुढे सहन होणार नव्हतं. म्हणे जरी तू कितीही सज्जन असशील
चारित्र्यवान असशील, पण तिला सोडायचं नाही ना, इथेच राहायचं जवळपास. त्यामुळे म्हणे की तू एक चूक केलेली आहेस. तर आता मला काही माहिती नाही. आणि असं म्हणून म्हणून ते शोकसागरामध्ये बुडून गेले आणि निघाले दोघं जण. आता सीतेला शोधण्यासाठी निघाले. झाडांना विचारायला लागले, वेलींना विचारायला लागले, कोणी सीता पाहिली आहे का? सीतेला कुठे जाताना बघितलंय का? अरे अशोका, तू तरी सांग, तू तर शोक दूर करणारा आहेस ना, मग माझी सीतेशी जरा गाठ घालून दे. सगळ्यांशी बोलायला लागले, नद्यांना विचारायला लागले, पर्वतांना विचारायला लागले की ही सीता कुठे, जाताना तुम्ही जागे होतात का? कुठे गेली आहे ती? कुणी नेलं आहे तिला? सगळ्या नद्या पालथ्या घालून झाल्या. दोघंही फिरतायत वणवण वणवण आणि सीतेचा शोध घ्यायला निघालेत. सगळे पर्वत पार करून झाले, झरे वने सगळीकडे फिरत होते आणि सीतेचा शोध घेतला. सीता काही कुठे दिसेना. त्यांचं म्हणजे श्रीरामांची तर इतकी अवस्था झाली. लक्ष्मणाने अतिशय प्रेमाने जेव्हा समजावलं की असं वेड्यासारखं तुम्ही भ्रमात राहू नका, सारासार बुद्धीचा विचार करा, तेव्हा कुठे श्रीराम सावध झाले. त्यांना समजावलं, मी आहे ना, काहीही झालं असलं तरी हरकत नाही, सीता मिळेपर्यंत आपण तिचा शोध घ्यायचा, तुम्ही जरा शांत राहा. मग खूप शोध घेतला आणि अतिशय श्रीराम शेवटी थकून जमिनीवर पडून राहिले. कारण नुसते शरीराने थकले नव्हते, मनाने अत्यंत थकले होते. त्यांची चेतनाच जणू काही निघून गेली होती. आणि आता राम म्हणतात, श्रीराम म्हणतात, लक्ष्मणाला सांगतात मनातले विचार, सीतेला घेऊन आपण अयोध्या सोडली आणि तिला न घेता आता अयोध्येला कसं जायचं, कसं तोंड दाखवायचं सगळ्यांना, महाराज जनकांना काय सांगायचं विचारल्याबद्दल, त्यांच्या मुलीबद्दल. आणि लक्ष्मण काय म्हणतोय की तुम्ही ना धीर धरा, कारण जर धीर खचला ना तर आपण काहीच करू शकणार नाही. उत्साही आणि धीराचा मनुष्य कितीही काम कठीण असू दे ते करू शकतो. गोदावरी नदीचा तीर सगळा पालथा घातला, मंदाकिनी नदी पालथी घातली, जनस्थानात जाऊन आले. एवढे राक्षस सगळे मारले होते ना, तिथे पळवून नेले की काय, यांची कशी काय बुद्धी चालणार ना लंकेपर्यंत. जनस्थानात फिरून आले ते आणि सगळीकडे सगळे पर्वत पालथे घातले. काय ते पर्वत चढणं काय सोपं असतं का सामान्य माणसानी? आपल्यासारख्यांना तर सवयच नसते. वण वण उन्हात चढायचं उतरायचं, चढायचं उतरायचं, काही त्या कष्टांना काही सीमाच नाही. इतकं कष्ट, सगळे पर्वत पालथे घातले पण काही नाही. आणि शेवटी काय झालं, म्हणजे शेवटी निसर्गसुद्धा श्रीरामचंद्रांच्या बाजूनी कसा होता बघा, की त्यांना एक मृगांचा म्हणजे हरणांचा कळप दिसला. अक्षरशः श्रीराम तर वेडेच झाले होते. हरणांच्या कळपांना विचारलं शेवटी, कारण त्या हरणाच्या म्हणजे कांचन मृगाच्या वेळानेच तर तिचं अपहरण झालेलं आहे ना, तर ही हरणं काही सांगतायत का बघू. हरणाच्या कळपांना विचारलं की सीता कुठे आहे, सीता कुठे आहे. अनेक हरणांनी आकाशाच्या दिशेने तोंड केलं आणि उंच एक उडी मारली आणि मग सगळे जण कुठे जायला निघाले, दक्षिण दिशेला. तिकडे जाऊन दाखवलं त्यांनी की दक्षिण दिशेला तुम्ही जा. त्या दिशेने ते पळायला लागले. मग याच दिशेने आपण जावं असं श्रीराम लक्ष्मणांनी ठरवलं. खरोखरीच ते काही पावलं चालून पुढे गेले आणि त्यांना अक्षरशः फुलं अशी काही त्याचे देठवे वगैरे तुटलेली अशी फुलं अशी विखरून पडलेली दिसली. श्रीरामांनी ओळखलं की सकाळी सीतेच्या डोक्यात जी फुलं तिने माळली होती, आवडली होती तिला, तीच फुलं ही आहेत आणि ती सगळीकडे पडली होती.
श्रीरामांना आठवलं आणि त्यांनी ओळखलं, पुढे गेले. त्यांना आता मनात चाहूल लागली आहे की आता सीतेचा शोध आपल्याला लागेल, कारण या रस्त्याने ती गेली, अजून बघूया पुढे गेल्यावर काय होतं. तर तिथे त्यांना अजून थोडेसे ते पुढे गेले आणि काय झालं, तिथे त्यांना राक्षसाची पावलं दिसली. राक्षसाचं पदचिन्ह, अतिशय मोठं असं पावलाचं चिन्ह असं दिसलं त्यांना. त्याच्यानंतर मात्र वैदेहीच्या पावलांचे, सीतेच्या पावलांचे ठसे दिसले आणि श्रीरामांनी ताबडतोब जाणलं की इथून काहीतरी गडबड झालेली आहे. आणि मग पुढे गेल्यावर त्यांना ते धनुष्य तुटून पडलेलं दिसलं, छिन्न भिन्न सगळे तुकडे झालेले आहेत त्याचे. रथ गळून पडलेला आहे, रथाची चाकं सगळे इकडे तिकडे, सोन्याची घुंगरं तुटून पडली आहेत, हार तुटून पडलेले आहेत, त्या रथाला लावलेले रत्नजडीत हार आणि घुंगरं आणि सोन्याचं मणी. हां, श्रीरामांचा तर आता थरकाप झालेला आहे. काय आहे हे सगळं? हां, गाढवं मरून पडलेली आहे, सारथी मरून पडलेला आहे, इथं काहीतरी नक्की युद्ध झालं असावं असं श्रीरामांना वाटलं. आणि युद्ध झालंय हे खरं आहे, पण सीता अजून इथे कुठे नाही, याचा अर्थ सीता पळवली गेलेली आहे. मग बाणांचा त्यांनी वर्षाव सुरू केला. चारी बाजूला बाणांचा वर्षाव केला की काहीतरी आपल्याला कळेल आणि कुठून तरी आपल्याला प्रतिसाद येईल असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी सांगितलं, बाणांचा वर्षाव करून लक्ष्मणाशी बोलले, आता राक्षसांचा संहार अटळ. आता मला माहीत नाही, कारण राक्षसाचीच ही सगळी चिन्ह दिसत आहेत आणि कोणीतरी नक्की सीतेला पळवून नेलेलं आहे. मग लक्ष्मण तरीसुद्धा शांत करतो श्रीरामांना आणि तो सांगतो की तुम्ही चिंता करू नका, आपण बारकाईने नीट बघू. आत्ताच्या आत्ता ज्या राक्षसांची चूक पण नाही आणि जे राक्षस पण नाही, उगीच बाण मारत सुटू नका, शांत व्हा तुम्ही. आणि ज्यांची चूक नाही त्यांना आपल्याला मारायचं नाही आहे. आता ही एवढी चिन्ह दिसली आहेत, या सगळ्याचा बारकाईने विचार करत करत आपण पुढे जाऊया. हां, शोकाधीन झालं ना तर सगळं आपलं ज्ञान हरवलं जातं, बुद्धी लयाला जाते. म्हणून तुम्ही शोकाधीन होऊ नका, मी आहे ना तुमच्या मदतीला. आता ते पुढे गेलेले आहेत बरं का, मोडलेला रथ वगैरे पाहिला आणि पुढे गेल्यावर त्यांना एक मोठा महाकाय पक्षीराज जटायू रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलाय असं त्यांना दिसलं. आता मात्र श्रीरामांना संशय आला, अजून नीट कळलं नाही हा कोण आहे, त्यांना संशय आला. मरणासन्न अवस्थेत जटायू पडलेला आहे तिथे आणि तो बोलतोय, तो श्रीरामांची वाट पाहतोय. त्यांना ही माहिती देण्यासाठी त्याने अजून सुद्धा प्राण सोडले नाही. ते असे मुठीत घेऊन बसलाय, कंठाशी घेऊन बसलाय प्राण. केवढं हे म्हणजे खरोखरी सत्यता केवढी, प्राणा पलीकडे प्रेम. आणि तो म्हणाला श्रीरामांना की राजन, या वनामध्ये सीतेला पळवून नेणारं कोण आहे माहिती का? रावण आहे. तो घेऊन गेलाय सीतेला. हां, सगळ्यात बलाढ्य राक्षस आहे तो. आणि तो सीतेला घेऊन जात असताना मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे तिचं रक्षण करण्यासाठी मी रावणावर हल्ला केला होता. आमच्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. त्याचे रथ, सारथी, घोडे सगळं मी नष्ट केलं. रावणाला खरं म्हणजे मी घायाळ केलेलं होतं. माझ्या चोची नख्यांनी तो पूर्ण घायाळ रक्तबंबाळ झाला होता. पण अचानक त्याच्या डोक्यात कल्पना आली आणि त्याने माझे पंखच छाटले. पंखांमध्येच सगळं बळ असतं गरुडाच्या, आणि पंख छाटल्यावर काय राहणार आहे. त्यामुळे म्हणे मी कोसळलो, माझं काही चाललंच नाही. आणि मग मात्र त्यांनी सीतेला पळवलं. मी तिला वाचवण्यासाठी पराकाष्ठा केली, पुन्हा त्याच्या अंगावर बसलो, त्याला नख्यांनी छिन्न भिन्न केलं, पण काही नाही. आता मात्र मी मेल्यामध्ये जमा आहे. हां, त्या अवस्थेत श्रीरामांनी पाहिलं जटायूला आणि अत्यंत करुण भावाने त्या जटायूला या अवस्थेत, रक्ताच्या अवस्थेत सुद्धा श्रीरामांनी मिठी मारलेली आहे. श्रीराम अतिशय शोक विव्हळ झाले.
दोन गोष्टी आहेत त्यांच्या शोकाला कारण. एक म्हणजे जटायूनी इतक्या वृद्धपणी सीतेसाठी प्राणत्याग केला. काय नैतिकता आहे त्या काळातली. आणि दुसरं कारण म्हणजे आता सीतेचं अपहरण झालं हे जटायूमुळे आता निश्चित झालेलं आहे. श्रीरामांचा क्रोध अनावर झालेला आहे आणि त्यांना अतिशय दुःखसुद्धा झालेलं आहे. राम लक्ष्मणाला म्हणतो की अरे लक्ष्मणा, खरोखरीच माझं एवढं दुर्भाग्य आहे, म्हणजे एवढं माझं दुर्भाग्य थोर आहे की माझं राज्य गेलं बरं का, राज्य गेलं, वनवास आला, सीता नाहीशी झाली, असं जे माझं दुर्भाग्य आहे ते प्रत्यक्षात अग्नी सगळ्यांना जाळतो की नाही, तर माझं दुर्भाग्य इतकं वाईट आहे ते अग्नीलाही जाळून दाखवेल. आणि माझं असं दुर्भाग्य, इतकं वाईट दुर्भाग्य, आधी दुर्भाग्य आणि त्यातनं अतिशय वाईट, की ते समुद्राला सुद्धा झळ लागेल त्याची आणि समुद्र सुद्धा सुकून जाईल. हा जटायू बघ ना, हा दशरथाचा मित्र आहे, परम मित्र आहे, अतिशय सज्जन, आणि यांनी सुद्धा माझं काम करताना प्राण गमावलाय, मला फार वाईट वाटतंय. आणि मग जटायूला सांगितलं, जटायू तुझं कल्याण हो. त्याच्या शरीरावरनं इतका प्रेमाने हात फिरवला की इतक्या वृद्धपणात सुद्धा तू सीतेची केवढी काळजी घेतलीस, प्राणांचा सुद्धा विचार केला नाहीस. जटायू म्हणाला, एक लक्षात ठेव श्रीरामा, सीतेसाठी शोक करू नकोस, प्रयत्न कर, नक्की यश येणार आहे. सीतेला तुम्ही दोघंही नक्की मिळवाल. तुम्ही शूरवीर आहात, रघुवंशी आहात, लक्षात ठेवा, आणि त्यातून तुम्ही दशरथपुत्र आहात, यश नक्की आहे. एवढं बोलून त्याने प्राण सोडले. आणि मग त्याचे यथासांग अंत्यसंस्कार केले, त्याच्यासाठी सद्गतीचा प्रार्थना केली, देवाला पिंडदान केलं, नदीवर जाऊन जलांजली दिली. मग दोघांनी नदीमध्ये स्नान केलं आणि ते आता नैऋत्येच्या दिशेने निघालेले. नैऋत्येला निघाले, तिथे घनदाट अरण्य आहे, अतिशय भीतीदायक आहे, अत्यंत घनदाट, त्याचं वर्णन करताच येणार नाही. नुसती वृक्ष, सूर्यप्रकाश कुठेही पोचत नाही, नुसतं घनदाट अरण्य. प्राण्या बिण्यांची तर काहीच कमतरता नाही. आणि जनस्थानापासून 3 कोस दूर आहे हा रस्ता, आणि ते जनस्थानापासून आता 3 कोस दूर आले. क्रौंचारण्य सुरू झालंय, खूप पशुपक्षी, कारण झाडं भरपूर, फळं लगडलेली आणि फुलं भरपूर, तिथे फळं खायला कोणी जातच नाही इतक्या घनदाट अरण्यात, त्याच्यामुळे पशुपक्षी खूप आहेत तिथे. आणि आणखीन 3 कोस पुढे गेलं की मग एक आश्रम लागणार आहे त्यांना. मग आता काय झालं की आश्रमाजवळ ते आलेले, त्यांना आता जाता जाता एक आश्रम दिसला. त्या आश्रमाजवळ मोठ्ठे वृक्ष आहेत, खूप पशुपक्षी आहेत झाडांवर, आणि अशी एक त्यांना तिथे जवळच एक गडद अंधाराची गुहा दिसली. त्या गुहेजवळ गेले ते. तर गुहेजवळ जायला लागले की आज जाऊन बघू, म्हणजे काय कुठे सीता लपवली आहे का गुहेत, गुहेच्या बाजूला दाराजवळ वगैरे. गुहेजवळ जायला लागले, एवढ्यात एक मोठी अगदी अगडबंब भयानक अशी राक्षसीण आली. अकराळ विक्राळ रूप लगेच तिने धारण केलं, मोठे लाल डोळे, आणि जणू काही लक्ष्मणाचा हातच पकडला. ती म्हणाली की आपण आता दोघंच इथे राहू, आपण आता दोघंच इथे राहू. लक्ष्मणाचा हात धरला, लक्ष्मणाने तलवार उपसली, एक क्षणाचाही विलंब लावला नाही आणि तिचा अवयव छाटून टाकले, हात कापले तिचे. ती पळून गेली आरडाओरडा करत. लक्ष्मण म्हणाला श्रीरामाला, श्रीरामा मला अपशकुन होतोय, संकटाला आता सामोरं जायला आपण सिद्ध होऊया, काहीतरी संकट येणार, बट सीतेला मिळवायचंच आहे काही झालं तरी. श्रीराम म्हणाले ठीक आहे, तू एवढा घाबरून जाऊ नको, दोघं एकमेकांना असल्यामुळे प्रत्येक वेळी बॅलन्स होतोय.
आता लक्ष्मण घाबरलाय, पण श्रीराम म्हणतात ठीक आहे, पण हा पक्षी बघ किती मंजूळ स्वरात गातो आहे, त्याने मला एकदम शुभ काहीतरी होणार आहे असं वाटतंय. इतक्यात काय होतं, मोठा आवाज येतो वनामध्ये, काहीतरी आगड बंब खणखणाट सुरू होतो, वादळ सुरू होतं आणि सगळं वन हादरून जातं. आणि कोणीतरी आल्याची चाहूल लागली राक्षसाला. महाभयानक राक्षस आहे तो, विशालकाय राक्षस प्रत्यक्षात, कारण तिथे काही उजेड नाही, काही नाही, घनदाट अरण्य, श्रीरामांसमोर येऊन उभा राहिलेला आहे. आणि कसा राक्षस आहे तो माहिती आहे का तुम्हाला? त्याला डोकं नाहीये, मान नाहीये, आणि नुसतं धड आहे. इतकं घाणेरडं आणि विचित्र आणि अंधारात बरं का. पोटात त्याचं तोंड आहे, पोटामध्ये तोंड आहे, मेघासारखा काळा काळा कुठतंय, भयानक आहे तो दिसायला. छातीत कपाळ आहे त्याचं, आणि कपाळावर असं कसं अग्नीसारखा प्रज्वलित असं डोळा आहे, एकच डोळा. मोठ्याने गर्जना करायला लागला. हां, आणि काहीतरी वेडेवाकडे हातवारे आणि घाणेरडी तोंड करायची, जबडा हलवायचा, असं त्यांनी करायला सुरुवात केली. आता त्यांनी काय केलं माहिती आहे का? आपल्या दोन्ही हातांमध्ये, मोठे मोठे हात होते त्याचे, दोन्ही हातांमध्ये या दोघांना त्यांनी उचललंच, काही विचारलंच नाही, आणि निघाला की रस्त्याने. अंधार गुडुप आहे तिथे, तर काही दिसायला तयार नाही. या दोघांनाही वाटलं आता आपलं संपलं. आता लक्ष्मण खचला होता, आणि हा राक्षस जो आहे तो कबंध वृक्ष इतका मोठा असतो, कमालीचा मोठा असतो कबंध वृक्ष, त्याच्यासारखा मोठाच्या मोठा, अकराळ विकराळ, त्या आकार शरीराला काही आकारच नाही, खूपच विशाल. आता दोघांना तो चौकशी करायला लागला, म्हणायला लागला, आता तुम्ही इथे कसे आलात? इतक्या घोर अरण्यात कोणी येतं का? तुम्ही कसे आलात? पण बरं झालं तुम्ही आलात, मला तर खूप भूक लागली आहे, आता मी तुम्हाला दोघांना खाणार. दोघांनी काय केलं, श्रीरामांनी लक्ष्मणाला खूण केली. क्षणाचाही विलंब लावू नकोस, ताबडतोब तुझ्या बाजूचा हात तू तोड, माझ्या बाजूचा मी तोडतो. दोघांनी त्याचे हात तोडले. इतकी जबरदस्त त्यांनी मोठी गर्जना केली, आणि तो जमिनीवर कोसळला. हां, आणि कोसळल्यानंतर त्याचंही तसंच झालं. आता हळूहळू त्याला पूर्वजन्माची आठवण येणार आहे. एकदम नम्र झाला, आणि अतिशय नम्र आवाजात त्यांनी दोघांचा परिचय विचारला. त्या दोघांनी सांगितलं, अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या आज्ञेने आम्ही त्याची मुलं राम आणि लक्ष्मण वनामध्ये आलेलो आहोत, आणि राक्षसांचा संहार करण्यासाठी आम्ही इथे फिरत आहोत, असं त्याला सांगितलं. आणि यांनी त्याला परिचय दिल्यानंतर त्याला त्याच्या पूर्वीचं स्मरण झालं, पूर्वजन्मातलं. तो म्हणाला, बरं झालं आज तुम्ही आलात, तुम्ही माझे हात छाटले हे सुद्धा बरं झालं. ते माझे हात खूप जड होते, भारी भारी हात होते, सगळं वजन त्या हातांमध्येच माझ्या, आणि ते हात घेऊन चालणं मला खूप कठीण होत होतं. आता मला खूप हलकं हलकं वाटतंय. मी पूर्वी आहे ना रूपवान होतो, पराक्रमी होतो, अतिशय तेजस्वी होतो, पण या सगळ्याची किंमत मी ठेवलीच नाही. मी असं मस्तीनी गंमत म्हणून राक्षस रूप धारण करायचं, कारण मला मनाने जे रूप घेता येईल ते घेता यायचं. मग मी राक्षस रूप धारण करायचो. का माहिती आहे का? हे राक्षस रूप धारण करून ऋषींना घाबरवायचं, मग ते घाबरायचे, मग मला अजून मजा यायची. मग मी असं नेहमी करायचो. शेवटी एक जे स्थूलशिरा म्हणून नावाचे ऋषी होते, त्यांनी काय केलं, त्यांना राग आला खूप, आणि त्यांनी मला विद्रूप राक्षस बनवून टाकलं कायमचं, की तू आता रूप घेऊच नको, तू कायमचा राक्षसच हो. आणि त्यांनी सांगितलं, तुझे हे हात जे आहेत ते असे खूप जड जड असतील, म्हणजे तू लोकांना लवकर काही करू शकणार नाहीस. ते हात घेऊन चालणं सुद्धा मला कठीण व्हायचं. मग मी ऋषींना याचना केली की काहीतरी याच्यावर उपाय सांगा. मग ते म्हणाले, जेव्हा इथे श्रीराम लक्ष्मण येतील तेव्हा तुझे दोघंही 2 हात कापतील, आणि मग ते दोघंही तुला जाळतील, तेव्हा तुला पूर्वीचं सुंदर रूप प्रगट होईल आणि पूर्वजन्माचं तुला स्मरण होईल, असं त्यांनी मला उशाप दिला. आणि राक्षस झाल्यावर सुद्धा माझी मस्ती काही गेली नाही, तो म्हणायला लागला बरं का.
तर मग इंद्रानी माझा बांधा आणि मस्तक कापलं आणि ते घुसवलं शरीरात माझ्या. तर तोंड पोटात घुसवलं आणि डोळा कपाळावर घुसवला, कपाळ छातीत घुसवलं, असं इंद्राने केलं. आणि त्याच्यामुळे मी इतकं घाणेरडं रूप मला प्राप्त झालं आहे. आता श्रीरामा एक काम करा, हात तर तुम्ही तोडलेलेच आहेत आणि मला आता खूप हलकं वाटतंय, पण तुम्ही मला अग्नी निर्माण करून त्यात जाळलं नाही तर मी या जन्मामधून मी मुक्त होणार नाही. आणि त्याच्यात एक आहे, आता तुम्ही मला एवढी मदत केली आहे तर मला तुम्हाला मदत करायची आहे, पण काय मदत करायची आहे, हे तुम्ही मला जाळलत की हा देह माझा नष्ट होईल आणि मग मला पूर्वजन्माचं स्मरण होईल आणि मग मी तुमचं ऋण फेडू शकीन. तुम्हाला जी मदत हवी आहे ती मी तुम्ही मला जाळल्यानंतरच करू शकेन. आणि म्हणून आता अग्नी प्रज्वलित करा आणि माझा दाह संस्कार करा, मग मी तुम्हाला सगळं सांगतो. त्याशिवाय मला स्मृतीच येणार नाही, मग मला पूर्णपणे नंतर स्मरण येईल आणि मग मी तुमची बौद्धिक सहाय्यता करू शकीन, कारण बाकीची सहाय्यता नाहीच, कारण मी आता मुक्त झालो आहे या शरीरातनं. मग काय माहिती का, मी पाप केलं होतं म्हणून माझी स्मृती गेली होती, त्याच्यामुळे ती स्मृती येण्यासाठी आता दहन संस्कार झालाच पाहिजे. श्रीरामाने त्यांचा दहन संस्कार केला आणि काही वेळाने तो जो अग्नी आहे त्याच्यातनं ह्याचं शरीर सगळं जळून भस्म झाल्यानंतर अग्नीतून एक असा निर्मळ वस्त्र धारण केलेला तेजस्वी तरुण बाहेर आला बरं का त्या अग्नीमधनं. आणि त्या तरुणाने दोघांनाही जरासाही विलंब लावला नाही, लगेच सांगितलं, तुम्ही आता ऋष्यमुख पर्वतावर जा, तिथे सुग्रीव नावाचा वानर राहतो आणि सुग्रीवाची दशा खूप वाईट आहे. तुम्ही जी मला ओळख करून दिली आहेत की तुम्हाला जी अडचण आहे नेमकी, की तुम्ही पित्याच्या आज्ञेवरनं इथे आले आहात आणि तुमच्या पत्नीची तुम्हाला काळजी आहे, तर काय तो सांगतो बघा. हे आपल्याला सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं आहे. जेव्हा आपण अडचणीत असतो, खूप हे महत्त्वाचं आहे, म्हणजे तो कबंध राक्षस असून सुद्धा तो राक्षस झाला आहे शापामुळे, पण उपयोग बघा कोणाकोणाचा झाला. जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपल्या समान अडचण ज्याला आहे त्याची अडचण सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे तो आपला मित्र बनतो आणि मग त्याला आपली अडचण सोडवता येते, कारण तो त्याच्यातनंच गेलेला असतो. असा सल्ला दिला आणि सुग्रीवाला तुम्ही मित्र करून घ्या. मग सुग्रीव कसा आहे त्याची पण माहिती दिली की तो महापराक्रमी आहे, सत्यप्रतिज्ञ आहे, सत्याला जाणणारा. म्हणजे आत्ता म्हटला की मी तुम्हाला मदत करीन, तुम्ही मला वालीच्या ह्याच्यातनं सोडवा, आणि नंतर केलीच नाही मदत, असं नाही आहे. सुग्रीव सत्यप्रतिज्ञ आहे, चांगला विचारांचा आहे, तो अत्यंत विनयशील आहे, धैर्यवान आहे, तो कार्यदक्ष सुद्धा आहे, तो कार्य नक्की करेल तुम्हाला ठरवून दिलेलं, बुद्धिमान आहे, तो कितीतरी मोठी वानर सेना तो चालवतो आणि त्याला या प्रदेशाची उत्तम माहिती आहे सगळी. त्याला त्याच्या भावानी राज्याबाहेर हकलून दिलेलं आहे. सेम तुमच्यासारखीच त्याची परिस्थिती आहे. तो एखाद्या मित्राच्या किंवा मदत करणाऱ्याच्या सहाय्यकाच्या शोधात येतो आणि तो नक्की तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्हालाही तशीच अडचणी म्हटल्यावर त्याला बरं वाटेल. तुम्ही त्याला आधी मदत करा, मग तोही तुम्हाला मदत करेल आणि वालीपासून त्याला मुक्त करा, त्याला अभय द्या आणि मग तो मोकळा झाला की तोही सीता शोधून काढण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करणार आहे. कबंधांनी ऋष्यमुख पर्वताचा रस्ता सांगितला. आधी पंपा सरोवरावर कसं जायचं, मग ऋष्यमुख पर्वतावर कसं जायचं ते समजवून दिलं त्यांना तिथे. आणि तिथे त्यांना सांगितलं की ऋष्यमुख पर्वतावर गेल्यावर पंपा सरोवराचा भाग संपत आला की ऋष्यमुख पर्वतावर गेल्यावर तुम्हाला मुख्य खूण म्हणजे काय, तर अनेक वानरं दिसतील आणि तो प्रदेश अतिशय रमणीय मनमोहक आहे. खूप बरं वाटतं तिथे गेल्यावर. पूर्वी सगळे ऋषी तिथे राहायचे, तर तुम्ही तिथे जा.
असं त्यांनी सुचवलं. आणि तो सांगतो आहे की या पर्वतावर राहणारे जे सगळे ऋषी आहेत ना, पूर्वी इथे ऋषी राहायचे, ते सगळे मतंग ऋषींचे शिष्य होते. आणि तो जो पुढे आश्रम आहे तो मतंग ऋषींचा आश्रम आहे. त्या ऋषींच्या श्रमानी, म्हणजे ऋषींची, ते ऋषी जे त्यांचे शिष्य होते ते ऋषी श्रम करायचे. काही पठण करत असतील, काही आश्रमात सेवा देत असतील, काहीही करत असतील ते. आता त्यांच्या श्रमाने जे घामाचे बिंदू यायचे त्यांना, ते घामाचे बिंदू जमिनीवर पडल्यावर त्यांच्या साधनेचा परिणाम म्हणून काय, तर म्हणे त्याची फुलं व्हायची बिना झाडांची, बरं का. घामाचे बिंदू जमिनीवर पडून त्याची फुलं व्हायची, कारण यांनी साधनात मनच एवढं निर्मळ. आणि ती फुलं कधीही सुकायची नाही जमिनीवर पडल्यावर, अतिशय ताजी तवानी कायम. तो या गोष्टी, या खुणा तुम्हाला दिसतील, ती फुलं कधीही कोमेजणार नाहीत. आता तिथे ऋषी नाही आहेत, सांगतोय तो कबंध सांगतोय. आता तिथे ऋषी नाही आहेत, पण त्यांच्या सेवेत एक शबरी होती. ती आता वृद्ध झाली आहे, पण ती आजही तिथे आहे, धर्माचं अनुष्ठान करते. आणि ती तुमचीच वाट पाहत तिथे राहिलेली आहे. तुमच्या दर्शनामुळे ती पवित्र होणार आहे, तिला स्वर्गलोक मिळणार आहे. तर आपण तिथे जाऊन तिचा उद्धार करावा आणि मतंग वनात आपण सुखाने राहू शकता. शबरी तर स्वर्गलोकी निघून जाईल, पण कुठे राहायचं हा जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही मतंग वनामध्ये राहू शकता सुखाने. आता श्रीरामांनी ते आलेले आहेत मतंग वनामध्ये आणि शबरीकडे आले. नंतर काय झालं, शबरीकडे आल्यावर काय झालं, तर हे सगळं घडलं. ते आले तिथे, शबरीने त्यांचा सत्कार केला. पंपा सरोवराजवळ आले, शबरीची भेट घेतली. कारण त्या आश्रमामध्ये ना बाकीचं कोणीही नव्हतं, बाकीचं एकही जण त्या आश्रमामध्ये नव्हतं. आता शबरी फक्त तिथे श्रीरामांची वाट पाहत थांबली होती, कारण बाकीचे ऋषीमुनी आता निघून गेलेले. तिची भेट झाली. एवढी तपस्विनी आहे. त्या दोघांना पाहून तिला खूप आनंद झाला. तपस्येत मग्न होती, ते दोघं आले म्हणून तिला आनंद झाला. तिने त्यांच्यासमोर अतिशय नम्रतेने हात जोडलेले आहेत आणि त्यांच्या चरणांवर डोकं ठेवलं, त्यांची पूजा केली, पाद्य अर्घ्य दिलं आणि सुख आणि शांतीचा आशीर्वाद श्रीराम तिला देत आहेत. ते हात जोडून श्रीरामांना म्हणाली, आज माझा जन्म सफल झाला. गुरूंची सेवा मी जी केली ती सार्थकी लागली. गुरूंनी मला जो शब्द दिला होता की श्रीराम इथे येतील आणि मग त्यांच्या कृपेने तुझा उद्धार होईल आणि मग तू स्वर्गलोकी जाशील, तर ते आज पूर्ण झालं. मी आता परमधामालाच जाते. आपली कृपादृष्टी माझ्यावर आहे, त्याच्यामुळे मी परम पवित्र झाले. तिने त्यांना फळं वगैरे सगळं दिलं, त्यांचा स्वागत समारंभ केला. त्यांना फळं बिळं खायला दिली आणि नंतर तिने सांगितलं, माझे गुरु जे आहेत ते कधीच दिव्य लोकी निघून गेले, पण माझं पुण्य कमी पडलं ना, मी तुमची वाट पाहत बसले आहे. आता मी खूप प्रसन्न झाले आहे. खरं सांगू का तुम्हाला की आता फक्त स्वर्गलोकी जायचं, काल सुद्धा 1-2 ऋषींचं आपण बघितलं ना, आम्ही ब्रह्मलोकी जायला निघालो आहे, पण आम्ही तुमची वाट पाहतोय. अतिथी इथे आल्यावर आम्ही पळून जाणार नाही ब्रह्मलोकामध्ये. म्हणजे ते आमचं खूप महत्त्वाचं. अतिथी वितिथी काही नाही. आत्ता आपण म्हणतो की मला हे होतं, मला खूप घाई होती म्हणून अतिथी वगैरे काही सत्कार केला नाही मी त्यांना, तसंच जाऊ दिलं असं आपण म्हणतो. पण हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की नाही. कितीतरी इतकी सत्यता होती यांच्या वागण्यामध्ये. आता तिला अतिशय आनंद झालेला आहे श्रीरामांची भेट झाली म्हणून. तर ती याला परमधामाला जायला निघाली आहे. आता तिला काही नकोच आहे या जीवनातलं. तरीसुद्धा इतकी शबरी वन्य जातीशी आहे, खरं म्हणजे मेंढपाळ वन्य जातीशी असून ती अजिबात मागासलेली नाही आहे.
इतक्या थोर ऋषीमुनींच्या सहवासात राहिलेली तिचे विचार अतिशय थोर आहेत. दोघांचाही सत्कार करून तिने पहिल्यांदा त्यांना, आपण इथे पृथ्वीवर राहतो ना, मग ते व्यवहार आधी पाळले पाहिजेत आणि मग बाकीचा मोठेपणा आपला. आणि मोठेपणा नाहीच तो आपला आपल्याजवळ. मग तिने श्रीरामांना, लक्ष्मणाला फळं दिली, सत्कार केला आणि ती अतिशय कृतार्थ झाली. मग तिने डोळे मिटले. क्षणभर तो जो प्रदेश आहे ना त्या आश्रमाचा, तिथे तिने जी साधना केली इतकं वर्ष, गुरु निघून गेल्यावर सुद्धा केवळ त्यांच्या एका शब्दावर की श्रीराम येतील आणि तुझा उद्धार होईल, त्यांची वाट पाहत 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 श्रीरामाचा जप, श्रीरामाची साधना, बाकी काही नाही. एकटी होती तरी ती घाबरली नाही आहे एवढ्या वनामध्ये बरं का. हे वन कुठलं आहे? पंपा सरोवराच्या पुढचं. म्हणजे किती घनदाट वन आहे. तिथेच तर त्याच्याजवळ ती गुहा, राक्षसिणी. पण जर तुम्ही साधना केली तर राक्षसिणींचं काहीच नसतं आपल्याला भय. त्याच्यामुळे तिने इतके दिवस इथे राहिली. त्या साधनेचा परिणाम काय झाला तर रामाने तिच्याकडे दिव्य दृष्टीने बघितलं आणि तिने आता डोळे मिटले. रामाने तिला आज्ञा केली, तू आता परमधामाला जा. आणि तिने काय केलं तर डोळे मिटल्याबरोबर तो जो आश्रम आहे तिच्या साधनेनेच तो पवित्र झालेला आहे. त्यामुळे क्षणभर आश्रमाचा सगळा परिसर काय झालं असेल बघा, असा तेजोमय झाला, एकदम लाईट लागल्यासारखा. लक्षात येईल इतका वेळ तो उजळला आणि मग त्यातूनच ती स्वर्गलोकाला निघून गेली, तिथून अदृश्य झाली. आश्रम आताच खरं म्हणजे सुना सुना झालाय. पण आता श्रीरामांचं कर्तव्य कर्म पार पडलेलं आहे आणि त्यांना आता शुभशकून झाल्यासारखं वाटतंय की आपल्या हातून आधी अनेक जण उद्धरले जात आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी. श्रीराम अतिशय प्रसन्न झाले. पंपा सरोवरावर आले. आणि तिथे पंपा पुष्करणी आपल्याला माहिती आहे खूप प्रसिद्ध. इतकी फुलं आहेत, इतकी फळं लगडलेली आहेत आणि घनघोर अरण्य असल्यामुळे तिथं कोणी जातच नाही फळं खायला, फळं तोडायला. त्याच्यामुळे आली फळं तशीच लगडली, आली फळं तशीच लगडली, जमिनीवर पडली, झाडांना लगडली, तशीच राहिली. त्याच्यामुळे तिथे पशुपक्षी भरपूर, अतिशय सुंदर प्रदेश आहे. मग ते तिथून त्यांना पुढे ऋष्यमुख पर्वत दिसला. ऋष्यमुख पर्वतावर जाण्याच्या आधी ते पंपा सरोवरात आले आणि लक्ष्मणाशी त्यांनी आता हे करायचा विचार, म्हणजे सुग्रीवाला भेटण्याचा विचार आता मनामध्ये पक्का केलाय. त्याच्याशी ठरवलंय त्यांनी. पंपा पुष्करणीवर आलं. खरं म्हणजे पंपा पुष्करणीवर इतकं सुंदर वातावरण होतं. पण खरं सांगायचं म्हणजे सांगू का की या रामायणातून आपल्याला दिसतं की सुखाच्या गुंफणामध्ये सगळं दुःख गुंफलेलं असतं आणि दुःखांच्या गुंफणामध्ये सगळी सुखाची फुलं गुंफलेली असतात. म्हणजे आता पंपा सरोवरावर ते आलेले आहेत ना, तर तिथे त्यांना इतकं सुंदर वातावरण की सुखद असे वारे आहेत. कारण झाडं बिडं भरपूर, मस्त खूप वारं सुटलं आहे, फुलांनी सगळं बहरलेलं आहे. झाडं बिडं खूप फुलं, कमळं खूप फुलली आहेत. जिथे जावं तिथे आता मोरांना तर काय कमी आहे त्यांना. आनंद नृत्य करतायत मोर. मनाला मोहवणारं दृश्य आहे. म्हणजे एवढ्या अडीअडचणींमध्ये सुद्धा श्रीराम लक्ष्मणाला मोहवून टाकणारं दृश्य आहे, सुखद वाटणारं दृश्य आहे. पण हे दृश्य सुद्धा श्रीरामांना दुःख देत होतं. कारण ही कमळं, ही फुलं झाडावर पाहिली की लगेच ते डोक्यात माळायची सगळी सीतेची आठवण. आणि अतिशय जितकं हे सुंदर आहे वातावरण तितकं ते मनाला टोचतंय दुःख, सीतेचा विरह म्हणून. असंच हे जीवन असतं असं या रामायणातनं आपल्याला दिसून येतं. सीतेला फुलं आवडायची आणि विरह तिचा आता त्यांना सहन होईना. अतिशय दुःखी झाले ते. आता त्यांना कोणत्या शब्दात समजवायचं. लक्ष्मण सुद्धा अतिशय केविलवाणा झाला. त्याच्याकडे आता शब्दच नव्हते. वारंवार त्यांना समजवून तो काय समजवणार. बिचारा लहान भाऊ आहे तो, किती समजवणार. आणि त्यांची काही चूक नाही, त्याचीही काही चूक नाही. आता काय झालं तर आता ते आलेले आहेत
हळूहळू ऋष्यमुख पर्वतावर त्यांनी यायला सुरुवात केला. मुनिवेश धारण केलेला आहे, शरीर पिळदार आहे, चांगले तरुण आहेत ना ते, हातात धनुष्यबाण आहेत दोघांच्या. आणि त्यांना आता कोणी बघितलं तर दुरून सुग्रीवाने बघितलं, या दोघांनाही बघितलं. आणि म्हणजे काही कल्पना नव्हती की हे कोण आहेत. आता ते आले आणि ते योग्य ठिकाण कोणतं आहे आपल्याला थांबायला, म्हणजे कुठेही गेल्यावर आता रात्र व्हायच्या आत आपल्याला बघायला पाहिजे ना कुठे राहायचं, काय असं उघड्यावर थोडी राहू शकतो. वन आहे, जंगल आहे, श्वापदा आली, राक्षस आले, काय करायचं, काहीतरी आडोसा शोधला पाहिजे. ते बघायला लागले इकडे तिकडे योग्य ठिकाण कुठे आहे म्हणून. आणि तिथे खूप वानर होते, म्हणजे वानरांना काहीतरी विचारावं अशा ह्यानी खूप वानर होते तिथे. त्यांची खात्री पटली की आपण बरोबर आलोय या कबंधानी सांगितल्याप्रमाणे. आणि म्हणून तिथे आल्यावर काय झालं माहिती का, ते वानर, तो सुग्रीव, सगळ्यांच्या डोक्यात एकच संशय, हा वाली आपला शत्रू आहे आणि त्यांनी याला पाठवलं आहे, दूत म्हणून पाठवलेलं आहे, हे आपले शत्रू आहेत, असा संशय सगळ्यांना. वानरही तिथनं पळून गेले आणि वालीला वाटलं की हे शत्रू पाठवलेत वालीनी. सुग्रीवाला असं वाटलं वालीनी हे शत्रू पाठवलेत आपल्यावर. सुग्रीव अतिशय काळजीत पडला, मंत्र्यांना बोलवलं आणि वालीनी जे शत्रू पाठवलेले आहेत, वालीनी शत्रू पाठवले असावेत असं त्यांना सांगितलं, त्यांच्याशी विचारविनिमय केला. काही वानर तर त्या दोघांना बघूनच पळून गेलेले आहेत आणि काही वानर पळत आले. सुग्रीवाचं लक्षण, आपला राजा आहे त्याचं रक्षण करावं, त्याच्या भोवती गराडा घालून बसलेले. तेवढ्यात तिथे हनुमान आला. हनुमान अत्यंत बुद्धिमान आहे आणि तो सुग्रीवाचा सचिव आहे, अतिशय बुद्धिमान. सगळ्यांना म्हणाला की वालीसाठी भीती जे करता आहात ना तुम्ही ते निरर्थक आहे. अशी बुद्धी बाजूला ठेवून अशी कामं करायची नाहीत. त्या निरर्थक भीतीचं पहिल्यांदा मनातनं त्याग करा. सगळ्यात पहिली गोष्ट, हा मलय पर्वत आहे की नाही, हा मलय पर्वत अतिशय सुरक्षिततेचं ठिकाण आहे. इथे वाली पोहोचू शकत नाही, इथे शत्रू येऊ शकत नाही. इथे कोण येऊ शकतं, अत्यंत सज्जन लोक इथे येऊ शकतात. इथे वालीची भीती मुळीच नाहीये. चित्त तुमचं उद्विग्न झालंय, मन तुमचं चंचल झालंय आणि म्हणून अशा चंचल अंतःकरणाने तुम्ही हा विचार करत असाल तर बुद्धी पूर्ण बंद आहे. बुद्धी आणि ज्ञान यांनी संपन्न व्हायला पाहिजे राजानी. तो सुग्रीवाला सांगायला लागला हनुमान, तरच प्रजेवर आपला अंमल राहतो. मग आता सुग्रीव शांत झालाय, त्याच्या बोलण्याने अत्यंत विश्वास आहे हनुमानावर. आणि मग सुग्रीव हनुमानाला म्हणतो आता शांत होऊन की तू जा आणि त्यांचं अवलोकन कर, त्यांच्याशी बोल, त्यांची बोलण्याची ढब तुला कळेल, त्यांचं येण्याचं या भागामध्ये, दुर्गम भागामध्ये येण्याचं प्रयोजन काय आहे, त्यांच्या मनाचा कल तुला कळेल. आणि जर त्यांच्याबद्दल विश्वास वाटला तर माझ्याविषयी बोल, इथे असा वानरराज राहतो, काही हरकत नाही सांगायला. त्यांची मनं शुद्ध आहेत का नाही ते तुला कळेल. मग त्यांच्या शस्त्र घेऊन येण्याचं सुद्धा काय प्रयोजन आहे, धनुष्यबाण का आणले तेही विचार तू. आपल्या राजाने आपल्याला अनुमती दिलेली आहे म्हणून आता सुग्रीव हनुमान निघालेला आहे ह्याच्याकडे, या रामलक्ष्मणाकडे. कारण तो जरी कितीही बुद्धिमान असला तरी त्याला सुग्रीवाचा शब्द प्रमाण आहे, त्या सुग्रीवाचा शब्द त्याला ऐकला पाहिजे. तो निघाला या दोघांकडे. ऋष्यमुख पर्वतावरून एका क्षणात तो आला सुद्धा पंपा सरोवराकडे खाली, कारण तो हनुमान आहे. तो एका झेपेत तो समुद्र पार करू शकतो. आणि मग त्यांच्याबद्दल त्याला सुद्धा जरा संशय होता थोडाफार की नक्की हे कोण आहेत. त्याने काय केलं, ते वानर बिनर बघून ते खरं सांगतील की नाही आपल्याला, म्हणून त्यांनी स्वतःचं वानर रूप सोडून दिलं. तो शक्तिमान आहे, पाहिजे ते रूप घेऊ शकतो. मग आता त्यांनी काय केलं, हनुमानाने एका तपस्वी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि नमस्कार केला त्यांना अतिशय विनम्रपणे. ब्राह्मण बनवून त्यांना अतिशय नम्रपणे नमस्कार केला
आणि अतिशय मधुर स्वरात तो बोलायला लागला, चौकशी करायला लागला. राजन, तुम्ही राजर्षी दिसताय, तुम्ही हे मुनिवेश का धारण केले आहेत? केवढं तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर. हा, तुम्ही देव वाटताय का राजर्षी वाटताय मला कळत नाहीये. तुमची तपश्चर्या अतिशय निर्मळ आहे. तुम्ही खरं सांगा, मला देव आहात का? तुम्ही स्वर्गीय देव आहात का? तुम्ही इतके बलवान, धैर्यवान, काय चेहऱ्यावर आत्मविश्वास, आणि तरीही वल्कल धारण का केली आहात? तुम्ही कोण आहात ते जरी मला सांगाल का? खरं सांगायचं तर राज्य करायला तुम्ही पात्र आहात, देवतुल्य आहात. मग उदास का दिसतात का यावेळी? या प्रदेशावर अरण्यात, एवढ्या अरण्यामध्ये, घोर अरण्यात, केवढं घोर अरण्य आहे त्या पंपा सरोवराच्या पुढे, मग का विहार करताय अगदी आनंदाने असा? इथे तर खूप भीतीदायक वातावरण आहे. आणि संपूर्ण पृथ्वीचं राज्य जरी तुम्हाला दिलं तरी तुम्ही रक्षण करायला योग्य आहात. मग का नाही तुम्ही सांगत की तुम्ही कोण आहे? सगळं आत्तापर्यंत मीच बोलतोय, तुम्ही का नाही बोलत आहे? मग ते काही बोलत नाही म्हणून सुग्रीवाने त्यांनी हनुमानाने पुढे सुग्रीवाची माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे. आता तो म्हणाला, सुग्रीव इथे एक वानरराज आहे, वानरांचा राजा आहे. तो अतिशय धर्मात्मा आहे. त्याला भावाने राज्यातनं हाकलून दिलंय. त्याचा भाऊ वाली, त्यांनी त्याला राज्यातनं हाकलून दिलं. तो अतिशय दुःखी आहे आणि म्हणून इथे ऋष्यमुख पर्वतावर भ्रमण करतो. त्यांनी मला पाठवलंय. माझं नाव हनुमान आहे. हा वानरराज सुग्रीव आहे ना, त्याला आपल्या दोघांशी मैत्री करायची इच्छा आहे, कारण तो अडचणीत आहे. तर चालेल का? मी वायुपुत्र वानर आहे, स्पष्ट ते सांगतो तुम्हाला. मी वायुपुत्र वानर. हा हनुमान आहे ना, तर हा अतिशय हुशार आहे बरं का. त्यांनी सगळं जाणलेलं आहे. आणि आपल्याला एक गोष्ट ती माहिती आहे ना, तो ह्याचं खिरीचा तो वाटा तो अंजनीच्या पुढ्यात पडतो, ते खरं म्हणजे भाऊ आहेत जन्मानी. आणि सगळं तो जाणतो, पण तो असा नाही दाखवणार. तो सगळं व्यवहाराप्रमाणे व्यवहार करणार आहे. त्यांनी सगळं अंतर मनातनं ते जाणून घेतलेलं आहे. पण तो सांगतो, मी वायुपुत्र वानर आहे, मी त्याचा मंत्री आहे. तुमच्या मदतीने मी सुग्रीवाचं भलं व्हावं ही इच्छा करतोय. पण तुम्ही माझं वानर रूप पाहून घाबरला असतात किंवा संशय आला असता, म्हणून मी तपस्व्याचं रूप घेतलं. ही मी चूक केली. माझ्या इच्छेला येईल ते रूप मी घेऊ शकतो, म्हणून मी हे रूप घेतलं, मला माफ करा. आणि आता काय झालं, या दोघांनी आहे ना सगळं हनुमानाचं बोलणं ऐकलं. हे काही कमी हुशार नाही आहेत. त्यांनी दोघांनी आपसात विचार केला की हनुमान कुशल आहे. हनुमानाचं बोलणं अतिशय कुशल आहे. कुशल संभाषण ज्याला म्हणतात. एकदम ज्यांच्याशी मैत्री नाही आहे, ओळख नाही आहे, त्यांच्याशी कसं बोलायचं हे हनुमानाला चांगलंच समजतं. आणि कसं कसं पुढे जायचं. नाही तर तो फसला असता ना. उगीच सुग्रीवाची माहिती दिली नाही त्यांनी. म्हणजे बोलण्या बिळण्यावरून, बॉडी लँग्वेज, डोळे, ह्याच्यावरून पूर्णपणे तो अंतर्ज्ञानाने समोरचा माणूस कसा आहे हे ओळखू शकतं. दोघे अतिशय खुश झाले. हा सुग्रीवाचा मंत्री हनुमान आहे, ह्याचं बोलणं मधुर आहे. श्रीराम सांगतायत, प्रेमयुक्त संभाषण आहे तो, संभाषण तज्ज्ञ आहे तो. 4 वेदांचं अध्ययन त्याला झालेलं आहे. त्याच्या वाणीवरून मी सांगतो. त्याच्या पलीकडचे श्रीरामांनी नुसतं त्याच्या बोलण्यावरूनच ओळखलं. इतकी शुद्ध वाणी आहे, इतकी शुद्ध वाणी आहे. आणि तो बुद्धिमान आहे, अत्यंत बुद्धिमान. शुद्ध स्पष्ट उच्चार आहेत. व्याकरणाचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे याचा. त्याच्या बोलण्यात कुठेही पाल्हाळ नाही. पाल्हाळ नाही, अतिशय मुद्देसूद तेवढंच. पण त्याचा परिणाम झाला पाहिजे असं बोलणं, अस्खलित बोलणं आहे. आणि बोलताना फार आवाज मोठा नाही, फार आवाज लहान नाही, नम्रतेचं नाटक नाही आणि आवाज चढवलेला पण नाही. मग हे दोघांचं आपलं आपसात बोलणं चाललेलं असताना तेवढ्यात लक्ष्मण म्हणाला हनुमानाला की सुग्रीवाचे गुण आम्हाला सगळे माहिती झालेत.
त्या कबंधाने आम्हाला सांगितलेले आहेत, म्हणून त्याला मदत करायलाच आम्ही इथे आलो आहोत. श्रीरामांच्या ऐवजी लक्ष्मणच बोलला. तर म्हणजे आधी आम्हाला मदत हवी आहे हे वगैरे सांगितलं नाही, आम्ही त्यालाच शोधत आहोत, त्यालाच मदत करावीची आमची इच्छा आहे. आणि मग सुग्रीवाच्या इच्छेने आम्ही तू जे सांगशील आम्हाला, हनुमानाला सांगितलं, तू जे सांगशील सुग्रीवाच्या इच्छेने ती आम्ही सुग्रीवाला मदत करायला तयार आहोत. हनुमान अतिशय खुश झाला आणि हनुमानाने सुग्रीवासाठी राम लक्ष्मणाशी सख्य करायचं हे हनुमानानेच ठरवून टाकलं. कारण सुग्रीव कसा आहे, सुग्रीव थोडासा चंचल आहे, एक प्रत कमीच आहे सुग्रीवाची. हनुमान पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे खरं तर सगळे निर्णय तोच घेतो आणि यालाच म्हणतात सचिव ना, मुख्य मंत्री तोच असतो की जो हितकर सांगतो राजाला नेहमी. त्याच्यामुळे हनुमानाचा याला खूप उपयोग आहे. श्रीरामसुद्धा खुश होत आहेत की असा ज्याचा मंत्री आहे त्याचं का नाही यश पूर्ण होणार. आपल्याला तर काय नुसतं हातभार लावायचा आहे, ते पूर्ण होणारच. हा त्याचा मंत्री असून सुद्धा एवढा हुशार, एवढा सज्जन, हा जे म्हणेल ते पूर्ण होणार आहे. आपण खुशाल त्याला मदत करू आणि त्याला वाटेल की आपण मदत केली, पण त्याला कारणीभूत हनुमानच असणार आहे, कारण त्याच्यामध्ये भयंकर सामर्थ्य आहे असं श्रीराम लक्ष्मणाला सांगतायत. आणि आता इथे त्यांची मैत्री करण्याचा विचार पक्का होतोय. आता याच्या पुढे एक भाग म्हणजे वालीचं युद्ध आणि दुसरा भाग म्हणजे आता हनुमान लंकेत, असं आता होणार आहे उद्याच्या ह्याच्यामध्ये. तर आज आपण इथे थांबूया. राजाधिराज भगवान श्री रामचंद्र की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.